हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इको मेंटॉर या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा हा व्हिडिओ आहे खूप इम्पॉर्टंट. MS सेट 2025 विषयाचं एक महत्त्वाचं अपडेट यावेळेस मी तुम्हाला देत आहे. ते म्हणजे आन्सर की, ज्याला इंटरिम आन्सर की आपण म्हणतो, ती रिलीज केलेली आहे सेट भवनने. तर तुमचा स्कोर या इंटरिम आन्सर की थ्रू तुम्ही चेक करू शकता. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की एखादा क्वेश्चन या म्हणजे सेट भवनकडून याचा आन्सर चुकीचा आलेला आहे, सो विथ प्रूफ तुम्ही त्या प्रश्नांना चॅलेंज करू शकता आणि त्या प्रश्नांना चॅलेंज केल्यानंतर तुम्ही तुमचं करेक्ट आन्सर जे असेल ते तुम्ही तिथे दाखवू शकता आणि त्याचा मार्क्स किंवा त्याचे गुण तुम्ही स्वतःच्या रिझल्टमध्ये मेन्शन करू शकता. तर ही इंटरिम आन्सर की तुम्हाला उपयोगी कशाला येईल? तर ही इंटरिम की आन्सर की तुम्हाला दाखवेल की तुमचा स्कोर किती येतोय आणि त्या स्कोरनुसार तुम्ही एक्झाम क्वालिफाय होत आहात की तुम्हाला आणखीन प्रिपरेशनची गरज आहे, हे तुम्ही याच्यामधून बघू शकता. ठीक आहे. सो मी तुम्हाला डायरेक्ट वेबसाईटवर नेऊन दाखवते की कशा पद्धतीने तुम्ही आन्सर की चेक करू शकता. ठीक आहे. सो ही आहे आपली पुणे युनिव्हर्सिटीची वेबसाईट. या ठिकाणी तुम्हाला दिसते unipune.ac.in ही युनिव्हर्सिटीची वेबसाईट आहे. वेबसाईटवर गेल्यावर सेट एक्झामिनेशनमध्ये गेल्यानंतर या टॅबला ओपन केल्यावर इथे सेट एक्झामिनेशन ओके. त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही विंडो ओपन होईल. या विंडोमध्ये तुम्हाला बरेचसे टॅब्स म्हणजे आता नोटिफिकेशन दिसतात. पहिला आहे फीडबॅक पब्लिक नोटीस इन मराठी, फीडबॅक नोटीस पब्लिक नोटीस इन इंग्लिश, इंटरिम आन्सर की कन्सर्निंग सेट एक्झाम हेल्ड ऑन 15th जून 2025 आणि इकडे लिंक टू सबमिट फीडबॅक चॅलेंजेस सबमिट करण्यासाठीची ही लिंक दिलेली आहे. ठीक आहे. सो या ठिकाणी बघा, जर तुम्ही ही फीडबॅकची नोटीस सगळ्यात पहिले बघितलं तर या नोटीसमध्ये तुम्हाला दिलेलं आहे म्हणजे 26 जून आजच्या दिवशी ही इंटरिम आन्सर की काय केलेली आहे, पब्लिश केलेली आहे. जी चालणार आहे तुमच्या 2 जुलैपर्यंत. ठीक आहे. 2 जुलै संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ही अवेलेबल आहे. सो याच्यामध्ये इंटरिम आन्सर की म्हणजे काय, आपली प्राथमिक आहे, ज्याच्यामध्ये फायनल आन्सर की कोणाची जर तक्रार असेल किंवा त्याच्यामध्ये कोणाला काही आणखीन म्हणजे तुम्हाला चेंज करायचं असेल, तर त्या एक्झाम म्हणजे त्या क्वेश्चनला जर तुम्हाला चॅलेंज करायचं असेल, तर या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर या लिंकवर असलेला ऑनलाईन फॉर्म भरणं आवश्यक आहे. तो पण प्रत्येक पुराव्यासह प्रत्येक प्रश्नास ₹200 नॉन रिफंडेबल शुल्कासह सादर करायचा आहे. सो याच्यामध्ये एक बदल असा झालेला आहे की आत्तापर्यंत जेव्हा तुम्ही एक्झाममध्ये, ही एक गुड न्यूज आहे खरं तर. ठीक आहे. म्हणजे आतापर्यंत तुम्हाला जर क्वेश्चनला चॅलेंज करायचं असेल, तर मोस्टली ₹1000 तुम्हाला भरायला लागायचे आणि जर तुमचं आन्सर चुकलं तर तिथे ₹1000 तुमचे जे आहेत ते गेले. जर तुम्ही सादर केलेला पुरावा जर व्यवस्थित नसेल आणि सेट भवन जर त्या क्वेश्चनच्या बाबतीत करेक्ट असेल, तर सेट भवनला तिथे तुम्हाला फक्त म्हणजे सेट भवन ते पैसे वापस करत नव्हते. ठीक आहे. ₹1000 तुमचे गेले होते आणि ज्यांचा आन्सर बरोबर असेल त्यांना ते ₹1000 परत केले जायचे. पण यावर्षी सेट भवनने ती फीस जी आहे म्हणजे जे काही फॉर्म आहे तो ₹200 नॉन रिफंडेबल शुल्कासह सादर करायचा असं सांगितलंय. म्हणजे तुमचा काही जो काही प्रूफ असेल तो प्लस तुमचा क्वेश्चन कुठला असेल, ज्याचं आन्सर तुम्हाला ते बरोबर वाटतंय ते आणि ₹200 असं भरायचं आहे. जिथे तुम्हाला मी दाखवलं या ठिकाणी, की ही लिंक आहे तुम्हाला फीडबॅक सबमिट करण्यासाठी. तिथे जाऊन अशी विंडो ओपन होईल. त्याच्यामध्ये लॉग इन करून तुम्हाला तुमचं जे काही आन्सर असेल, ज्या क्वेश्चन पेपरसाठी म्हणजे तुम्ही लॉग इन केल्यावर तुमच्या क्वेश्चनसाठी तुमचा क्वेश्चन पेपर तिथे दिसेल. कुठल्या क्वेश्चनसाठी तुम्हाला चॅलेंज करायचं तिथे तुम्ही करू शकता विथ प्रूफ. ठीक आहे. सो हे सगळं करू शकता आणि विद्यार्थ्यांनी विद्यापीठ सेट संकेतस्थळावर सर्व सूचना काटेकोरपणे वाचून दिलेल्या सूचनेप्रमाणेच प्राथमिक उत्तर तालिकेबाबत काही सूचना असल्यास ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या शुल्कासह सादर करायचे. ओके. सो फक्त एक गुड न्यूज तर आहे की तुम्ही ₹1000 होते, काही स्टुडंट्स तर ₹1000 बघून ते करतच नव्हते. पण आता ₹200 केले तर तुम्ही इझिली तिथे तुम्हाला जे काय आन्सर्स चॅलेंज करायचे आहेत, क्वेश्चन चॅलेंज करायचे आहेत, ते तुम्ही करू शकता. ठीक आहे. प्रोसेस एकदम इझी आहे. सांगितल्याप्रमाणे इथे लिंक दिली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही लॉग इन करायचं आहे. कोणता क्वेश्चन तुम्हाला करायचा आहे तिथे सूचना दिलेल्या आहेत लॉग इन केल्यानंतर. त्या लॉग इन प्रमाणे तुम्ही करू शकता. तर 2 जुलैपर्यंत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जे क्वेश्चन चॅलेंज करायचं ते करू शकता. चॅलेंज केल्यानंतर थोड्या दिवसांनी मग आपल्याला फायनल आन्सर की येईल आणि ऑलमोस्ट बऱ्याच वेळेस असं झालंय की फायनल आन्सर की सोबतच तुम्हाला रिझल्ट पण आलेला आहे. सो 2 जुलैपर्यंत फायनल वेळ आहे तुमचा स्कोर किती येतोय हे बघण्यासाठी. आणि जेव्हा तुम्हाला आन्सर की चेक करायचं आहे, द इंटरिम आन्सर की कन्सर्निंग सेट या लिंकवर क्लिक केल्यावर इथे तुम्हाला आन्सर कीज अवेलेबल आहेत. इंटरिम आन्सर कीज. ठीक आहे. बुकलेट प्रमाणे पेपर 1च्या बुकलेट प्रमाणे स्पेशल वेगवेगळ्या आन्सर कीज आहेत. बुकलेट A, B, C, D असे. आणि पेपर 2 साठी ऑल सब्जेक्टची एक्सेप्ट मॅथ, गणित विषयाला सोडून
सगळ्या सेटसाठी, सगळ्या सब्जेक्टसाठी पेपर 2 ची ही लिंक आहे सेकंड नंबरची. आणि मॅथमॅटिकल सायन्स बुकलेट वाईज इथे वेगवेगळे दिलेले आहेत पेपर 2 साठी. बाकी पेपर्स 2 ह्याच्यामध्ये अवेलेबल आहेत. तर ह्या लिंकला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे PDF मिळेल. मी इथे दाखवलं तर तुम्हाला बघा दिसेल. ही PDF तुम्हाला इथे ओपन दिसते. तर या PDF मध्ये तुमचा जो सब्जेक्ट असेल, सर्च बॉक्समध्ये इथे डायरेक्ट तुमचा पेपर सर्च करा. ठीक आहे. सपोज मी इकॉनॉमिक्स सर्च करते. तर तुम्ही सर्च केल्यानंतर इकॉनॉमिक्सचा पेपर कोड A, त्याच्यानंतर B, त्याच्यानंतर C आणि D हे 4 सेट सलग दिलेले आहेत. तुमचा जो सेट आहे, तुम्ही जे आन्सर दिलेले आहेत, त्याच्यामधून तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. दिस इज इंटरिम आन्सर की 90% 95% हे आन्सर्स बरोबर असतात. एखाद्या 2 क्वेश्चनला तुम्ही चॅलेंज करू शकता. जर तुम्हाला वाटलं की हे चुकीचं आहे, तर तुम्ही त्याला चॅलेंज करू शकता. डेफिनेटली. सो हे आपण आन्सर की इथे बघितलेली आहे. ठीक आहे. काही डाऊट असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये जस्ट पिंग करा की इथे डाऊट आहे मला, किंवा तुम्हाला कुठला क्वेश्चन जर चॅलेंज करावासा वाटत असेल, जो इकॉनॉमिक्सशी रिलेटेड आहे, तर तुम्ही मला तो इकडे मेन्शन करू शकता. ठीक आहे. सो दॅट्स इट. आणखीन काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही विचारू शकता. थँक यू एव्हरीवन.